मिठाई बनवणार आहोत ती मार्केटसारखी दिसायलाही त्याचबरोबर चवीलाही कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तसेच बऱ्याच जणांचे काय होते, रसमलाई पाकामध्ये सोडताच ती फुटते किंवा विरघळते, असे होऊ नये म्हणून मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगितलेला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तसेच आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सुरुवातीला आपण पनीर किंवा छेना बनवून घेऊया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेले आहे। आता या दुधाला आपण उकळून घेऊयात। आता हे दूध उकळले की त्यामध्ये आपण व्हिनेगर ॲड करून घ्यायचे, पण आता त्याआधी सर्वप्रथम आपण गॅस बंद करून घेऊया। आता इथे मी 1 मोठा चमचा व्हिनेगर यामध्ये ॲड करून घेते। जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रसही वापरू शकता। व्हिनेगर ॲड केल्यावर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपले दूध फाटत नाही तोपर्यंत। इथे बघा आता दूध फाटलेले आहे, आपला छेना किंवा पनीर वेगळं झालेलं आहे व दुधातले पाणी वेगळं झालेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला लगेच याला गाळून घ्यायचं आहे। हे जास्त उशीर यामध्ये ठेवायचे नाही, नाहीतरी पनीर किंवा छेना रबरासारखा बनतो। आता हे आपण एका कापडामध्ये गाळून घेऊया। आता हे गाळून झाल्यावर आता आपल्याला यामध्ये थोडेसे पाणी ॲड करायचे आहे। का तर आपण यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस जेव्हा वापरतो तर त्याचा स्वाद यामध्ये उतरतो। तो आता यामध्ये उतरू नये म्हणून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यासाठी काय करायचे, यामध्ये 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी ओतून हे स्वच्छ आपल्याला नितळून घ्यायचे आहे। आता ह्या कापडाची आपल्याला पुचडी बांधून घ्यायची व याला घट्ट पिळून घ्यायचे आहे। जोपर्यंत यामधले सगळे पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला याला घट्ट पिळून घ्यायचे आहे। यामध्ये पाण्याचा अंश नसावा म्हणजे आपली रसमलाई व्यवस्थित बनते। या पद्धतीने घट्ट आपल्याला याला पिळून घ्यायचे आहे। तुम्ही याला टांगूनही ठेवू शकता 5 ते 10 मिनिटं, म्हणजे त्यातले पाणी सगळे नितळून बाहेर पडते। हे बघा या पद्धतीने मी याला घट्ट पिळून घेतलेलं आहे व या पद्धतीने आपले पनीर किंवा छेना तयार झालेला आहे। आता याला आपण 5 ते 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून घेऊयात। तोपर्यंत आपण रसमलाईसाठी लागणारा रस बनवून घेऊया। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1.5 लिटर दूध घेतलेले आहे। आता या दुधाला उकळी आली की यामध्ये आपण साखर ॲड करून घेऊयात। इथे मी 1 वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। यामुळे जास्त गोड ही रसमलाई तयार होत नाही व जास्त फिकटही नाही। आता साखर वितळली की आपण यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता। इथे मी बदाम, काजू व पिस्ताचे काप घेतलेले आहेत। हे मी अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। आता हे यामध्ये ॲड करायचे व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तसेच यामध्ये कलरसाठी व चवीसाठी आपण यामध्ये केशरच्या काड्या ॲड करून घ्यात। या भिजवून ॲड करायची गरज नाही, कारण की आपण या दुधामध्येच ॲड करणार आहोत। त्यामुळे जसजसे दूध आटत जाते तसतसं केशरच्या काड्यांचा कलर या दुधाला येत जाईल। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी उकळण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण रसमलाईसाठी लागणारे पाक बनवून घेऊयात। त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 1.5 वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1.5 वाटीच्या डबल प्लस 1 वाटी पाणी ॲड करून घ्यायचे आहे। म्हणजे जिथे मी 3 वाटी पाणी व प्लस 1 वाटी असे एकूण मी 4 वाटी पाणी यामध्ये ॲड करून घेते। याचा आपल्याला पाक अजिबात बनवायचा नाही, फक्त आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे व साखर वितळल्यानंतर पाणी व साखर एकजीव होण्यासाठी 5 ते 7 मिनिटे मध्य आचेवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे व साखर मिक्स करून याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा साखर मिक्स झालेली आहे व याला उकळी आलेली आहे। आता याला मध्यम आचेवरच आपल्याला 5 ते 7 मिनिटं याला उकळून घ्यायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, जर गॅस मोठा केला तर याचा पाक बनतो व या आपला रसमलाईचे जे गोळे असतात ते यामध्ये व्यवस्थित पाक शोषून घेऊ शकत नाहीत, त्याचबरोबर शिजतही व्यवस्थित नाहीत। त्यामुळे मध्यम आचेवर उकळी आल्यानंतर 5 ते 6 मिनिटं आपल्याला फक्त याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण रसमलाईचे गोळे बनवून घेऊयात। त्यासाठी जे हे आपण पनीर बनवून घेतलेले आहे हे माझे व्यवस्थित प्रमाणात बनलेले आहे। हे अजिबात सैलसरही नाही व घट्टसरही नाही। आता यामधला थोडासा आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे
व आपल्या तळ हाताचा जो मी भाग व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या भागाने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून किंवा मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने ते फेटून किंवा मळून घेतले की एकसारखे गोळे तयार होतात। हे बघा, जे मोठे मोठे ग्रॅन्युल्स आहेत ते व्यवस्थित या पद्धतीने बारीक होतात। पण लक्षात ठेवा, अजिबात हाताला प्रेशर द्यायचे नाही, हलक्या हातानेच आपल्याला हे करायचे आहे। जेव्हा आपले पीठ व्यवस्थित मळून होते ते आपण घेतलेल्या भांड्याला अजिबात चिटकत नाही, याचा अर्थ आपले पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे। आता या स्टेजलाही तुम्ही गोळे बनवून पाकामध्ये ॲड करू शकता, पण काय होते, बऱ्याच जणांचे गोळे पाकामध्ये ॲड केले की ते फुटतात, तर तसे होऊ नये म्हणून यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरने काय होते, गोळे स्वतःचा स्ट्रक्चर घेतात व ते पाण्यामध्ये किंवा पाकामध्ये ॲड केल्यावर ते अजिबात फुटत नाहीत। त्यामुळे आता मी इथे तुम्हाला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करून दाखवते। इथे 1 चमचाच कॉर्नफ्लॉवर आपल्याला ॲड करायचं आहे, यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर अजिबात ॲड करायचं नाही। जर आपण यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर ॲड केले तर रसमलाईचा फ्लेवर येत नाही, रसमलाई खूप अशी घट्टसर बनते व ती पाक ही व्यवस्थित शोषून घेत नाही। त्यामुळे इथे आपल्याला फक्त आणि फक्त 1 चमचाच कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचा आहे। इथे मी 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलेला आहे। आता हे आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने हे व्यवस्थित सगळीकडे मळून घ्यायचे व याचे आता आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचेही बटन दाबा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। त्याचबरोबर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही माझे व्हिडिओ शेअर करा। हे बघा, इथे माझे मध्यम आकाराचे बॉल्स बनवून झालेले आहेत। हे आता जरी तुम्हाला छोटे दिसत असतील तर ते पाकामध्ये जेव्हा आपण शिजवून घेतो तेव्हा ते बरोबर साईजने डबल बनतात किंवा त्यापेक्षाही जास्त फुलतात। आता इथे आपला पाक तयार झालेला आहे। यामध्ये आता मी एक एक करून हे गोळे सोडून घेते। जर तुमचे गोळे जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही 2 बॅचमध्येही हे शिजवून घेऊ शकता। एकदम जास्त अशी त्यामध्ये गर्दी करायची नाही, नाहीतरी बॉल्स व्यवस्थित शिजतही नाहीत किंवा फुगतही नाहीत व ते पाकामध्ये फुटण्याची शक्यता असते। आता मी झाकण ठेवून हे 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेते। याला आपल्याला 10 मिनिटात शिजवून घ्यायचे आहे, पण मी आता 5 मिनिटानंतर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते किंवा स्टेज दाखवते। हे बघा, व्यवस्थित आपले बॉल शिजत आहेत। अजून 5 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। बरोबर 10 मिनिटानंतरच आपल्याला हे टोपण ओपन करून बघायचं आहे, म्हणजे आपले बॉल बरोबर आहे त्या साईजच्या डबल झालेले तुम्हाला दिसतील। हे बघा, आपले आता या स्टेजला याला रसगुल्ले म्हणतात। तर आता हे आपल्याला गॅस बंद करून थंड करून घ्यायचे आहेत। हे पाकामधून काढून घ्यायचे नाहीत, पाकामध्येच ठेवून आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। आता जोपर्यंत थंड होत आहेत तोपर्यंत आपण रसमलाईचा रस बघून घेऊयात। हे बघायला सुंदर असा केशरचा कलर आलेला आहे। यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर आपण यूज केलेला नाही। आता यामध्ये मी थोडीशी वेलची पूड ॲड करते, तसेच इथे मी 2 केवड्याचे ड्रॉप्सही ॲड करून घेते। त्यामुळे याला चव खूप अप्रतिम येते। ऑप्शनल आहे, नाही केले तरीही चालेल। आता गॅस बंद करून घेऊया। आता हा रसही आपण थोडासा थंड करून घेऊयात। कलर खूप सुंदर आलेला आहे। आता इथे मी जे आपले गोळे थंड झालेले आहेत रसगुल्ल्यांचे, आता त्यामधला पाक या पद्धतीने आपला 2 बोटामध्ये धरून पिळून त्यामधला पाक काढून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, अजिबात जोराने याला प्रेस करायचे नाहीत, नाहीतर त्याला क्रॅक जातात, त्याचबरोबर ते फुटतातही। त्यामुळे हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला यातला पाक काढून घ्यायचा आहे। सगळा पाक काढण्याची गरज नाही, थोडाफार पाक राहिला तरीही चालेल। या पद्धतीने मी सगळ्या रसगुल्ल्यांचे पाक काढून घेते व त्याला रसमलाईमध्ये डीप करून सर्व करून घेते। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।